दे, नवचेतना, विश्वास दे. असाच विश्वास जणू या मुलींच्या हातून घडणाऱ्या मूर्तीकडे पाहिल्यावर वाटतो. आपल्या बुद्धीच्या आणि कलेच्या जोरावर नवचेतनेतून तेजस्वी अशा गणरायाच्या मूर्ती त्या घडवतायत. या विशेष मुलींपैकी कुणी साच्यातून गणपतीची मूर्ती साकारतंय, तर कुणी आपल्या या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीला रंग देण्यात दंग आहे, तर कुणी या मूर्तीचे रेखीव डोळे साकारतायत. विशेष म्हणजे या मुली शाडूच्या मूर्ती बनवत असून आपल्याला पर्यावरणाचा संदेशही देत आहेत. To everybody is to say that when Ganpapa comes, he solves our tension, he solves our problem also. Whatever we have caused, everything goes away. एक पप्पा बनाया, एलिफेंट बनाया, देन पप्पा बनाया, बर्ड बनाया, देन हाथी बनाया. तुम्हें सबसे बनाना क्या अच्छा लगा इसमें? पप्पा. या मुली केवळ मूर्तीच घडवत नाही, तर गणपतीची सजावटही करतात. ही सजावट देखील इको फ्रेंडली अशीच आहे. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची नका देऊ, इको फ्रेंडली जे गणपती द्या, म्हणजे पाण्यामध्ये ठेवल्यानंतरच ते वितळतात आणि नेचरसाठी हानिकारक नाही आहे. आणि फिश असतात ना मरीन लाईफ, त्यांच्यामध्ये जे टाकल्यानंतर त्यांना हानिकारक नाही आहेत. ओम क्रिएशन ट्रस्टने आयोजित केलेल्या उपक्रमाअंतर्गत या मुली गणरायाच्या सुबक मूर्ती साकारत आहेत. या मुलींना यासाठी 3 ते 9 हजारांपर्यंत मानधनही दिलं जातं. या मूर्ती घडवणं या मुलींसाठी एक प्रकारे थेरपी ठरते. जब हम लोग ने 5 साल पहले ये इको फ्रेंडली गणेशा स्टार्ट किया था साधु मट्टी से, ओम क्रिएशंस के बच्चों को हमारे आर्टिस्ट जो टीचर्स हैं यहाँ जीजस स्कूल ऑफ आर्ट्स के, वो उन्होंने बहुत अच्छे से उनको समझाया, सिखाया और बहुत अच्छे से उनको ट्रेन किया. या मुलींनी 8 ते 24 इंचापर्यंत 75 गणरायाच्या मूर्ती साकारल्या आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या मुली अशा प्रकारे गणेशाच्या मूर्ती साकारतायत आणि यासाठी त्यांना 3 ते 5 महिने प्रशिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे या मुलींनी घडवलेल्या गणरायाच्या मूर्तीसाठी चांगलीच मागणी आहे. गणपतीला बुद्धिदाता म्हणतात. प्रत्येकाला बुद्धीचं असं अंग असतं. या विशेष मुलींनी आपल्या विशेष बुद्धिमत्तेतून या गणपतीच्या मूर्ती साकारलेल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या या गणरायाच्या मूर्ती सुरेख तर आहेच, याचबरोबर त्यांच्या पर्यावरण समजायचीही चुणूक आपल्याला यातून दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.